कल्याण शिळमार्ग रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नव्या रेडी रेकनर दराने मोबदला मिळणार आहे। जवळपास 500 शेतकऱ्यांचा थकलेला मोबदला देण्यासाठी MMRTने 168.45 कोटींचा मोबदला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे। त्यामुळे मानपाडा ते कटई दरम्यानचा वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून रखडलेल्या तिसऱ्या मार्गिकेचे काम वेगाने पूर्ण करणे शक्य होणार आहे। या मोबदल्यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात शेतकऱ्यांचा न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावल्याने संघर्ष समितीच्या वतीने गजानन पाटील यांनी आभार मानले। यावेळी डोंबिवली शिवसेना शहर शाखेबाहेर जल्लोष करण्यात आला। मागील 4-5 दशकापासून प्रलंबित होता विषय होता। अनेक सरकारे या ठिकाणी या भागामध्ये येऊन गेली, परंतु कल्याण शिलपट रस्त्यामध्ये जो 17 एकर जमिनीचा मोबदला द्यायचा राहून गेला होता, या अनुषंगाने आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत होतो। परंतु कार्यक्षम खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, मी कार्यक्षम सुद्धा म्हणतो आणि अभ्यासू सुद्धा, कारण लोकप्रतिनिधी कसा असावा तर सुशिक्षित असावा, नुसताच लोकप्रतिनिधी नसावा। कारण सुशिक्षित लोकप्रतिनिधी असला तरच त्यांना जाणीव असते की प्रशासनाची। म्हणून त्यांच्या मार्फत जो काल कल्याण MMRD कार्यालयामध्ये जी बैठक झाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिले की कल्याण शिलपट रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोबदला द्यायचा राहून गेला आहे, साधारण 307 कोटी रुपये, त्यापैकी 138 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी कालच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे। त्याबद्दल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या रस्त्यामध्ये एकूण 15 गावातील बाधित शेतकरी आहेत। 15 गावातील बाधित शेतकरी साधारण 400 ते 500 शेतकरी आहेत। त्यातील पहिल्या टप्प्यातील 19 कोटी रुपये पालाव ब्रिज करिता गेल्या वर्षी अदा करण्यात आलेले आहेत। त्यातीलच आता 138 कोटी रुपयांची निधीची मंजुरी काल मिळालेली आहे आणि उर्वरित रक्कम येत्या 15 दिवसामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण रक्कम ती जमा करणे असं आम्हाला आश्वासित काल केलेले आहे। भूसंपादन कायद्याच्या चौकटीत 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार ज्या चौकटीमध्ये ज्या प्रत्येक गावाचा जो दर रेडी रेकनर दर किंवा जिल्हाधिकारी समितीने जो दर निश्चित केला असतो, त्या भावाने आजच्या दरानुसार मोबदला मिळणार आहे। आज खरं तर भूमिपुत्रामध्ये एक आनंदाचा दिवस। कालच MMRDच्या इथे एक खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जो वर्षानुवर्ष 40 ते 50 वर्ष कल्याण शिर रोडवरील जे शेतकऱ्यांची जागा रोडला गेलेली होती आणि त्या मोबदला मिळण्यासाठी वर्षानुवर्ष आंदोलन होत होते, पण निर्णय काय होत होता, काल सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि काल सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल भूमिपुत्रांसाठी एक ऐतिहासिक निर्णय काल घेण्यात आला। तातडीने पहिल्या टप्प्यात 138.45 कोटी रुपये देण्यात आले आणि दुसरा टप्पा या महिन्याभरात दिला जाईल असा हा ऐतिहासिक निर्णय जो भूमिपुत्रांचा रखडलेला तो घेण्यात आला। त्यामुळे मी मनापासून एकनाथ शिंदे साहेबांचे आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की आमच्या असलेल्या भूमिपुत्रांना न्याय द्यायचं काम सन्माननीय या नेत्यांनी केलं, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।